तुमच्या उपोषणाला खूप चांगली पब्लिसिटी आणि क्रेज मिळाली म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील अंबाडी नाका या ठिकाणी आपलं उपोषण झालं आणि ही क्रेज एवढी वाढली की पालघर लोकसभेचे खासदार त्या उपोषणापर्यंत पोहोचले। आणि नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये गणेश नाईक पालकमंत्री आहेत, ते जनता दरबार घेतात। पालघरला घेतला, विक्रमगडला घेतला, तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वाडा भिवंडी ग्रामीण भागातील समस्या आणि या रस्त्याच्या समस्येबद्दल जनता दरबार घ्यावा का, तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी व्यक्तिगत जनता दरबार या मताशी सहमत नाही। दरबार कोण भरवायचं तुम्हाला माहिती आहे? दरबार राजे महाराजे भरवायचे। आपल्याकडे लोकशाही, मी कोणाला विरोध करत नाही। गणेश नाईक साहेबांचं मी नाव घेतो की अतिशय चांगला माणूस आहे आणि अतिशय या वयात ही ज्या स्पीडने गणेश नाईक साहेब काम करतात त्यांना सॅल्यूट आहे। पण माझं म्हणणं ही काय पद्धत या लोकांनी लावली दरबार घ्यायची? तुम्ही जनता संवाद घ्या, जनता दरबार नका घेऊ, जनता संवाद घ्या, जनतेशी संवाद साधा ना। प्रश्न तेच पद्धती त्याचं माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की आपल्या जनतेला व्यासपीठ नाहीये, पण त्या निमित्ताने मी गणेश नाईक साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी पालघरला अशा पद्धतीचे संवाद सुरू केले। त्याला नाव दे दरबार।